नमस्कार, मी श्रद्धा टपाल. टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. बेहेरे ग्रामपंचायतीचे विभाजन करून खडवली स्वातंत्र्य ग्रामपंचायत करण्यासाठी अशोक रातांबे यांचे बेमुदत उपोषण. बेहेरे ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करून खडवली स्वातंत्र्य ग्रामपंचायत करण्यात यावी यासाठी आरपीआर सेक्युलर पक्षाचे कल्याण तालुका अध्यक्ष अशोक यांनी कल्याण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बेमुदत उपोषण सुरू केले. उपोषणकर्ते अशोक रातांबे यांनी सांगितले की बेहरे खडवली ग्रामपंचायतची लोकसभा वाढत चाललेली आहे. लोकसंख्यानुसार ग्रामपंचायतीचे विभाजन होणे शासनाच्या नियमानुसार बरोबर आहे. त्याप्रमाणे ग्रामसभेत 2024 रोजी ठराव मंजूर करण्यात आला व तो ठराव पंचायत समितीमध्ये पाठविलाय. परंतु कागदपत्रे अपुरी असल्याचं कोकण आयुक्त कार्यालय व जिल्हा परिषद यांनी कळवलंय. बेहरे ग्रामपंचायत कडून जाणून बुजून टाळाटाळ करीते व अपुरे कागदपत्रे पाठविते म्हणून विलंब होत आहे. जोपर्यंत परिपूर्ण कागदपत्रे व त्रुटीपूर्ण करीत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असे सांगितले. याबाबत कल्याण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रघुनाथ गवारे यांनी सांगितले की ग्रामपंचायतच्या ठरावानुसार नोटिंग करून सदर प्रस्ताव हा 8 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा परिषद ठाणे ग्रामपंचायत विभागांना पाठवलेला आहे व त्यांनी कोकण आयुक्त प्रस्ताव पाठवलाय. परंतु कोकण आयुक्ताकडून प्रस्ताव जिल्हा परिषद ठाणे यांना परत आला असून त्यांनी त्रुटी पूर्ण करण्यासाठी सांगितलंय. परंतु काय त्रुटी बाकी आहे व कोणकोणती कागदपत्रे लागतील असं नमूद केले नाही असे सांगितलंय. याबाबत बेहरे खडवली ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी बीबी पष्टे यांनी सांगितले की ग्रामपंचायत ठराव व इतर माहिती आम्ही पंचायत समितीला सादर केली आहे. कोकण आयुक्त व जिल्हा परिषद यांच्याकडून त्रुटी पूर्ण करण्यासाठी सांगितले आहे. परंतु कोणत्या त्रुटी आहेत, कोणकोणते कागदपत्रे अपुरे हे नमूद करणे आवश्यक आहे. तर आम्हालाही समजेल ही बाब आम्ही उपोषण करते अशोक रातांबे यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा. माझं नाव अशोक रघुनाथ रातांबे आणि मी उपोषण करताय. माझं उपोषण यासाठी आहे की ग्रुप ग्रामपंचायत बेहरे म्हणजेच 5 गावांची ग्रुप ग्रामपंचायत बेहरे आणि लोकसंख्या फार वाढलेली आहे. त्यामुळे वाढ रचना मोठी झालेली आहे आणि तिथल्या प्रतिनिधीला वाढ रस्त्यांमध्ये फिरायला फार वेळ लागणार आहे. प्रतिनिधीला त्या मतदार बंधू आहेत त्यांच्यापर्यंत जायला अडचण निर्माण झाली. वाढ फार मोठी आहे म्हणून खडवली विभाजन करायला पाहिजे. तर खडवलीचं संख्या 4000 झालेली आणि इतर गावांची पण झाले. त्यामुळे आम्ही मागणी केली होती आणि त्या मागणीनुसार ग्रुप ग्रामपंचायत बेहरे यांची ग्रामसभा झाली. एक विशेष ग्रामसभा झाली आणि त्याच्यामध्ये ठराव झाला. 20/9/2024 ठराव झाला ग्रामपंचायत विभाजनच्या बाबत आणि बहुमताने तो ठराव पारित झाला आणि तसा प्रस्ताव जो पंचायत समितीला पाठवला. पण माझ्या लक्षात आलं की तिथे त्रुट्या होत्या म्हणून मी पुन्हा लेटर त्यांना दिलं की ते त्रुट्या आहेत ना, पूर्ण कागद अपूर्ण पाठवू नका, पूर्ण कागद त्यांना परिपूर्ण पाठवा. त्यांनी इकडे पाठवला. पुन्हा तो गेला जिल्ह्यावरून पण त्रुट्या निघाला. पुन्हा आला इकडं, पुन्हा पाठवला. पुन्हा जिल्ह्याला 2 वेळा त्रुट्या काढण्यात आल्या. नंतर तो जिल्ह्यावरून आयुक्तांकडे गेला, आयुक्तांकडेही त्रुट्या काढण्यात आल्या. त्यामुळे सारख्या प्रशासकीय त्रुट्या एकच वेळेस काढायच्या असतात आणि तो परिपूर्ण द्यायचा असतो. पण सारख्या त्रुट्या काढून जाणीवपूर्वक ग्रामसेवक बीबी पष्टे यांनी विलंब लावला. त्यामुळे 1 वर्ष लागला याला प्रस्ताव आयुक्तांकडे परिपूर्ण जायला. त्यामुळे हा प्रस्ताव परिपूर्ण स्पष्ट शिफारस परिपूर्ण कागदासह तो ग्रामसेवककडून आयुक्तांकडे जायला पाहिजे ही माझी मागणी आहे. आणि नाही गेलं तर मी तोपर्यंत उपोषणच करणार. मला त्यांनी सांगावं का हे परिपूर्ण पाठवला का. जोपर्यंत त्यांनी पाठवल्याचं मला काय समजत नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही. आजपासून उपोषणला बसलो म्हणजे 14/5/2026 पासून मी आज 11:15 वाजेपासून इथं बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण पंचायत समिती तहसील कार्यालयात तुम्ही उपोषण करायचं हे दिलेले आहे. आणि मी उपोषणा बसलो. माझा मुद्दा रास्त आहे आणि संविधानिक आहे. जर एखादी ग्रामपंचायत मोठी होत असेल तिला विभाजन करणं गरजेचं आहे. हे संविधानिक अनुच्छेद 40 प्रमाणे सांगितलेलं आहे. पण तरीसुद्धा आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियममध्ये 5 नंबर 36 स्पष्ट कशा पद्धतीने विभाजन करायचं हे मार्गदर्शक दिले असताना सुद्धा ग्रामसेवक त्याचा उपयोग करत आहे आणि सारख्या त्रुट्या काढतो आणि विलंब लावतो. जेणेकरून आचारसंहिता आल्यावर हा ठराव रद्द होईल. कारण का आचारसंहितेच्या आत आयुक्तांकडे हा ठराव जायला पाहिजे अशी आमची. म्हणून आम्ही याच्याने यांनी विलंब लावला म्हणून आमचं परिपूर्ण
प्रस्ताव तुम्ही जोपर्यंत आयुक्तांकडे पाठवत नाही ना, तो परिपूर्ण मला दाखवत नाही, तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी.